भाई लय मोठा सीन झालाय आता आपल्यासोबत. स्कॅम झालाय, लय मोठा स्कॅम. जय महाराष्ट्र मित्रांनो. सकाळ सकाळ उठलो भाई, आज वस्तीला सौराबाईच्या घरीच होतो. सौराबाईची काय डेअरीवर जायची तयारी चाललेली. गण्या इकडे सकाळ सकाळ रील बघत बसला होता. घरी आलो, एक ग्लास मारलं भाई गरम पाणी. बोललो जिमला तर जात नाही, डिप्स मारूया घरातल्या घरातच. मग मारले इकडे, मग 15-15 25 निघालो. मग घनसुलीला जायला गल्लीच्या बाहेरला तो नंदी बैलवाला आला होता. लहानपणी आम्ही नंदी बैलवालाच बोलायचो. इंस्टाग्राम आयडी दिली भावाला. तिकडून नॅनोला टोचन लावून निघालो भाई गॅरेजवरती आलो. पवन भैयाला दिली इकडे गाडी. बोललो गाडी बिडी बनवून ठेव. आणि तिकडून आलो इरफानकडे. नवीनच विषय कानावरती आला भाई आमच्या. भाई लय मोठा सीन झालाय आता आपल्यासोबत. स्कॅम झालाय, लय मोठा स्कॅम. सामान वगैरे गुंडळून भाई इरफान पळून गेला इकडून. डोक्याला शॉर्टच झाला भाई आमच्या. आता काय सांगू तुम्हाला. आता भाया इरफान पळून गेलाय. त्या काकांचे पण पैसे आहेत आणि अजून 2-3 जणांचे आहेत. टोटल 8-9 लाखाला गोळी मारून गेलाय भाई. आपला तर एक सोपा होता आणि थोडीफार रक्कम होती, 5-10 हजार रुपये. डेअरीवरती आलो, तिकडून आमची चर्चा चालली. जरा भाई किती पण जवळच असलं तरी पैशाच्या बाबतीत जरा लांबच ठेवा भाई. कोणाला पैसे देऊ नका. गॅरेजवरती सोडलं नॅनोला आणि तिकडून आलो घरी. घरी आलेच मम्मी बोलली दळण ठेवलेलं कालचं तुझं तू घेऊन ये. ठेवलं मग घरी आणि तिकडून निघलो भाई ऑफिससाठी. जाता जाता बोललो मारुतीरायाचं दर्शन घेऊ. जास्त संकट पाठीमागे यायला लागलेत भाई. काय बोलू आता तुम्हाला. ऑफिसमध्ये आलो आणि संध्याकाळी 4 वाजता एक चाय मारली भाई कडक मध्ये. ऑफिसमधून निघालो मग भाई घरी. मध्ये आपल्याला चिकू भाऊ भेटले इकडे. मग चिकू भाऊला हाय बाय केलं आणि तिकडून आलो घरी. नेटफ्लिक्स वरती सिरीज लावली भाई. आणि आज मम्मी म्हणली होती पावभाजी. दिवसभर डोक्याला शॉर्ट झाला होता भाई. बोलो संध्याकाळी आता पावभाजी खाऊन डोकं थंड करायला पाहिजे. ब्लॉगला आपल्या युथ जातात पण भाई फॉलो करत नाही. फॉलो पण करा भावांनो. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट, शेअर आणि फॉलो करा भावांनो. सबस्क्राईब पण करा फटफट.